द्वारका पार करणे सोपे होईल या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या गेल्या, मात्र त्यात यश आले नाही। अखेरचा पर्याय म्हणून हनुमान मंदिराजवळ असलेल्या भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराचा अडथळा हटवण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। द्वारका अर्थातच नाशिक शहराचे प्रवेशद्वार, मात्र हे प्रवेशद्वार ओलांडताना पादचाऱ्यांपासून तर वाहन चालकांपर्यंत सर्वांनाच आपला जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागते। द्वारका पार करणे सोपे कसे होईल या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेकडून भुयारी मार्गापासून तर वाहतूक बेटाचा व्यास कमी करण्यापर्यंत विविध उपाययोजना केल्या गेल्या, मात्र त्यात यश आले नाही। अखेरचा पर्याय म्हणून हनुमान मंदिरापासून असलेल्या भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराचा अडथळा हटवण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे। यामुळे द्वारका ओलांडणे सुलभ होणार असल्याचा विश्वास प्रशासकीय पातळीवर व्यक्त होताना दिसून येतो आहे। द्वारकावरील हनुमान मंदिराच्या परिसरात महापालिकेच्या सुमारे 4.5 एकर भूखंडावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे। हे अतिक्रमण सुमारे 40 वर्षांहून अधिक जुने असून महापालिकेच्या संबंधित विभागाकडून मासिक पावतीद्वारे भाडे देखील वसूल केले जाते। त्यामुळे व्यावसायिक अतिक्रमणधारक नसून महापालिकेने विकास करताना येथील विक्रेत्यांना विश्वासात घ्यावे अशी मागणी येथील विक्रेत्यांकडून केली जात आहे। याबाबत त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली आहे। यामुळे अतिक्रमण निर्मूलनाबाबत व्यावसायिकांशी चर्चा करण्यासाठी आमदार देवनी फरांदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। पुणे महामार्गावरून नाशिक रोड मार्गे द्वारकेवर येणारी वाहने चौफुलीपर्यंतच न येऊ देता या वाहतुकीला थेट महापालिकेच्या जागेतून रस्ता करून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यापर्यंत वळवण्यात येणार आहे। यामुळे चौफुलीवर निर्माण होणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचा प्रशासनाला विश्वास आहे। शालिमारकडे जाणारी वाहतूक उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळण घेत वडाळा नाक्यामार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे। उड्डाण पुलाखालील महामार्गावरील सिग्नलही कार्यान्वित केला जाणार आहे। खरबंदा पार्क पासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत असलेल्या महापालिकेच्या जागेत सुमारे 35 ते 40 विक्रेते व्यवसाय करीत आहेत। येथे प्रामुख्याने स्पेअर्स पार्ट, ऑटोमोबाईल्स, गॅरेजेस, हॉटेल, गॅस वेल्डिंग अशी दुकाने आहेत। लवकरच या सर्व व्यावसायिकांच्या सोबत चर्चा करून अतिक्रमण काढण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। कारण या ठिकाणी असलेल्या भुयारी मार्गाच्या द्वारामुळे रस्ता अरुंद होऊन अडथळा निर्माण झाला आहे। याबाबत निविदा काढण्यात आली असून लवकरच कामाला प्रारंभ केला जाणार असल्याचे आमदार देवनी फरांदे यांनी बोलताना सांगितले। आणि द्वारका सर्कलवरती होणारी जी वाहतुकांची कोंडी जी आहे ही सोडवण्यासाठीची आजची बैठक घेण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये 4.5 एकरची जी महानगरपालिकेची जी जागा आहे त्या महानगरपालिकेच्या जागेवरती महानगरपालिकेने पूर्व प्रभागाचं ऑफिस करावं आणि तिथले जे गाळेधारक वगैरे जे आहे महानगरपालिकेचे एक मार्केट देखील तिथं तयार करावं अशा पद्धतीची आजच्या ही बैठक होती। आणि त्याचं नियोजन आणि त्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या येणाऱ्या अडचणी तर सराफ असोसिएशन आणि कापड असोसिएशनचे सर्व लोक त्यामध्ये होते आणि द्वारका परिसरामध्ये असणारे जे सगळे गाळेधारक आहेत ते देखील या बैठकीला बसले होते। द्वारकाच्या इथला जो अर्धा ते पाऊण तास वाहतुकीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी होते ते U-टर्नचा त्याच्यामध्ये पर्याय सुचवण्यात आलेला आहे आणि ते U-टर्नचं काम महानगरपालिका तातडीने करते। आज पूर्व प्रभागाचं ऑफिस जे आहे हे पश्चिम प्रभागामध्ये आहे, मेन रोडवरती, की जिथं वाहतुकीची आणि ट्रॅफिकची आणि अतिक्रमणाची खूप मोठी कोंडी होत आहे आणि त्यामुळे लोकांना या गर्दीमध्ये कर भरण्यासाठी जाण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी होत असतात। त्यामुळे द्वारका भागामध्ये जी जागा महानगरपालिकेची 4.5 एकर जी आहे त्या 4.5 एकरच्या जागेवरती अतिक्रमण आहे ते सगळं काढून त्याच्यावरती महानगरपालिकेने पूर्व प्रभागाचं ऑफिस करावं आणि एक मार्केट तयार करावं अशा पद्धतीचा एक विषय। काही प्रतिसाद काय आला? सकारात्मक प्रतिसाद। आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक संदेश केदारे, द्वारका, नाशिक।